आहे ते अग्रणी बनलं आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही, ही आनंदाची बाब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारचं पाठबळ पूर्वीपेक्षा अधिक बळकट आहे असं सांगत 2025-26 मध्ये महाराष्ट्राला महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 24,000 कोटी रुपयांचा विक्रमी निधी देण्यात आला. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे. त्या अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण विकास कामे सुरू करण्यात आली आहेत, याकडे त्यांनी या पत्रातून लक्ष वेधलं. एक चैतन्यमयी चित्रपट आणि सर्जनशील उद्योगाचं केंद्रस्थान म्हणून ऑरेंज इकॉनॉमी मजबूत करण्यात महाराष्ट्र एका आधारस्तंभाची भूमिका बजावत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विकसित महाराष्ट्राची संकल्पना 2047 सालापर्यंत विकसित भारत साकारण्याच्या आपल्या सामायिक स्वप्नाशी उत्तम प्रकारे जोडलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं याची विचारपूर्वक 3 टप्प्यामध्ये केलेली रचना तात्काळ कृती आणि दीर्घकालीन राजकीय उद्दिष्ट या दोन्हींचं दर्शन घडवतं, असं त्यांनी म्हटलं आहे. मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालेला समावेश, मराठी भाषेचा अभिजात भाषांच्या यादीत समावेश करण्याचा रालोआ सरकारला मिळालेला सन्मान आणि पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण, या 3 गोष्टी अधिक आनंददायी असल्याचं पंतप्रधानांनी या पत्रात म्हटलं आहे.